नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज बरोबर एक महिना झाला. आज 28 फेब्रुवारी आहे आणि 28 जानेवारी ही तारीख आपण कोणीच विसरू शकत नाही, कारण अजितदादांचा विमान अपघातामध्ये बरोबर एक महिन्यापूर्वी मृत्यू झाला. खरं तर या सगळ्या प्रकरणाला म्हणजे अजितदादांच्या मृत्यूला आता एक महिना पूर्ण झाला, तरी या मृत्यूसाठी जे काही कारणं काय आहे त्याच्यामागची, नेमकं विमानामधले बिघाड आहेत का काय नेमकं आहे, DGCA या सगळ्याची चौकशी करते आहे. पण महिना उलटायला आला तरी एकही यातला रिपोर्ट हा काही समोर आलेला नाही. DGCAचा प्राथमिक अहवाल अजून तरी आलेला नाही, तो आज उद्या येणार आहे असं म्हटलं जात आहे. DGCAनी एक 2-4 मुद्दे मात्र मांडले की ज्याच्यामध्ये त्यांनी VSR कंपनी जी आहे, ज्या कंपनीचं विमान अजितदादांनी वापरलेलं होतं, त्या विमानाच्या कंपनीच्या बाबतीमध्ये काही गंभीर प्रश्न उपस्थित केलेले होते की त्याचा मेंटेनन्सचा विषय असेल की देखभाल नाही आहे वगैरे वगैरे, या 3-4 मुद्दे उपस्थित केले. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे, मी त्याच्यामध्ये जात नाही. याच मुद्द्याला घेऊन रोहित पवार जे आहेत ते सातत्याने हेच सांगायचा प्रयत्न करतायत की हा केवळ अपघात आहे असं बघू नका, हा घातपाताची शक्यता याच्यामध्ये जास्त आहे असं रोहित पवार वेगवेगळ्या मुद्द्यांमधनं सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यासाठी त्यांनी आत्तापर्यंत 3 पत्रकार परिषदा घेतल्या. अगदी एक तर त्यांनी दिल्लीमध्ये सुद्धा घेतली. या पत्रकार परिषदांमधून ते हेच मांडतायत की आता हा अपघात नाही आहे तर घातपातच आहे, आणि तो कसा आहे त्याचे काही मुद्दे सुद्धा ते समोर आणतायत. आणि याच बाबतीमध्ये खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच हे जाणून घ्यायचं आहे की हा खरंच अपघात आहे का यामागे काही डाव होता, हा घातपात आहे, आणि मग पुढे जर तो घातपात असेल तर कोण आहे या सगळ्याच्या मागे, हे जाणून घेण्याची महाराष्ट्राला खरंच इच्छा आहे की अजितदादांच्या बाबतीत असं काय घडलंय नेमकं. तर रोहित पवार जे आहेत ते काही प्रश्न जे उपस्थित करतायत ते अत्यंत बरोबर करतायत. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ऐन वेळेला ड्रायव्हर म्हणजे कॅप्टन, विमानाचे कॅप्टन बदलण्यात का आले. आता त्याचं असं सांगितलं जातं की ज्या आधीचे 2 कॅप्टन होते, म्हणजे विमान कंपनीकडनं जे आपल्याला त्यावेळेला सांगण्यात आलं ते मी सांगतोय की जे 2 कॅप्टन होते ते वेळेमध्ये पोहोचू शकले नाही, ट्रॅफिकमध्ये ते अडकले. मग याच्यावर रोहित पवार म्हणतात की असं सकाळी कोणतं ट्रॅफिक मुंबईमध्ये आहे, मुंबईमध्ये आम्ही सगळेजण राहतो, प्रवास करतो, सकाळी सकाळी एवढ्या कुठलं ट्रॅफिक आणि कुठे जाम आहे. बरं, पुन्हा जे 2 कॅप्टन या सगळ्यामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकले, ते वेळेत पोहोचू शकले नाहीत, ते आहेत कुठे, ते आत्तापर्यंत समोर का नाही आले, ते बोलले का नाही माध्यमांशी. आज 1 महिना झाला, एवढी गंभीर घटना घडली आहे, महाराष्ट्रातल्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या सोबत ही घटना घडलेली आहे. मग हे कॅप्टन का आज आत्तापर्यंत माध्यमाच्या समोर आले नाही किंवा कुठे बोलले नाहीत किंवा कुणालाच का दिसले नाहीत. मग ते आहेत कुठे, ते आहेत भारतात आहेत का, त्यांना भारताच्या बाहेर पाठवलं आहे का, ते नाहीच आहेत, अशा अनेक शंका या रोहित पवारांनी उपस्थित केल्या आहेत. दुसरं जे कपूर म्हणून जे कॅप्टन होते ज्या विमानाचे, की तेही त्यांचंही याच्यामध्ये दुर्दैवी अंत झालेलाच आहे. परंतु असंही म्हटलं जातं आहे की त्यांची जी पत्नी आहे त्या असं म्हणतात की नाही ते जिवंत आहेत आणि ते आता अमेरिकेत आहेत, ते आम्हाला कॉल करतात. याही बाबतीमध्ये संशय वाढवणारी गोष्ट आहे की नेमकं काय आहे. मग कपूर गेलेच नाहीत का विमानातनं. मग त्या शांभवी पाठक ज्या होत्या, ज्या त्यांच्या कलिग होत्या, कलिग कॅप्टन, सहकारी कॅप्टन होत्या, त्या विमान चालवत होत्या का, असे असंख्य प्रश्न रोहित पवार उपस्थित करतायत. आणि त्याच्यावर DGCAने जेव्हा आता 3-4 मुद्दे जे मी तुम्हाला सांगितले आणले समोर, तेव्हा त्यांनी या कंपनीचे जे लिनियर जेट विमानं आहेत 4, त्याची जे काही मॉडेल आहेत 42, 45 जे काही मॉडेल, या 4 विमानांवर बंदी घातलेली त्यांना उड्डाणासाठी, म्हणजे ते ग्राउंड केले गेलेले. आता हे सगळं एकीकडे आहे
दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना जी आहे त्यांनी सुद्धा असं सांगितलं की आम्ही या VSR कंपनीच्या विमानांनी आता याच्या पुढच्या काळामध्ये आमचे मंत्री असतील, नेते असतील, हे कोणीही प्रवास करणार नाहीत. म्हणजे त्यांनी एक भूमिका घेतली आणि ती भूमिका अर्थात रोहित पवार जे काही मांडता आहेत त्या रोहित पवारांच्या भूमिकेला पुष्टी देणारी म्हणूया, साधर्म्य असणारी म्हणूयात, पण तशी भूमिका ही शिवसेना एकनाथ शिंदेंच्याकडनं घेण्यात आलेली आहे. आता हे सगळं होत असताना सध्या आपण बघतोय की अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे आणि काल आपण बघितलं 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी भाषा दिन, आणि मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये विश्व साहित्य संमेलन हे पार पडतंय. या संमेलनासाठी काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्याचबरोबर छगन भुजबळ हे देखील नाशिकमध्ये काल गेलेले होते. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे की याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण गेले नाहीत, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग. आणि दुसरं, दादा भुसे हे स्थानिक नेते आहेत नाशिकचे, ते देखील कालच्या मुख्यमंत्री जेव्हा आले आणि त्या कार्यक्रमाला ते उपस्थित नव्हते. ते का नव्हते वगैरे अजून ते समजू शकलेले नाही, पण हे आपल्याला नोटीस करायला पाहिजे हा मुद्दा. तर काल मुख्यमंत्री, त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, छगन भुजबळ हे मुंबईतनं दुपारी 3 वाजता नाशिकमध्ये गेले या विश्व साहित्य संमेलनासाठी. ते कसे गेले? तर अर्थात विमानाने गेले. कोणत्या विमानाने गेले? तर VSR कंपनीच्या विमानाने या तिघांनीही प्रवास केला आहे. ज्या VSR कंपनीच्या विमानामुळे लिनियर जेट 45 या विमानाला अपघात झाला, त्या अपघातामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी अंत झाला. या VSR कंपनीच्या विमानावर 4 विमानांवर का 5 विमानांवर DGCAने बंदी घातलेली आहे. रोहित पवार सातत्याने VSR कंपनीला टार्गेट करत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना आम्ही VSR कंपनीचं विमान वापरणार नाही असं म्हणतीये. आणि हे सगळी पार्श्वभूमी असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळ हे VSR कंपनीचं विमान वापरून नाशिकमध्ये जात आहेत. याचा अर्थ नेमका काय काढायचा? आता अनेक लोक म्हणजे आपल्याकडे लगेच याचे अन्वयार्थ सुरू होतात, त्याप्रमाणे त्याचे अर्थ काढणं आता सुरू झालेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक गोष्टीला क्लीन चिट देत असतात. तसं कदाचित या विमानांनी प्रवास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी VSR कंपनीला आपल्याकडून क्लीन चिट आहे असं त्यांना सांगण्याचा, दाखवण्याचा त्यांचा काही प्रयत्न आहे का? कारण या सगळ्या प्रकरणामध्ये काय माहिती का, या VSR कंपनीमध्ये ज्या काही लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, काही लोक याचे शेअर होल्डर्स आहेत, काही लोक याच्या संचालक मंडळांवर आहेत. त्याच्यामध्ये असंही म्हटलं जातं आहे की भाजपचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते देखील या सगळ्या VSR कंपनीशी निगडीत गोष्टींमध्ये आहेत, म्हणजे त्या बोर्डावर आहेत किंवा त्यांचा VSRला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे. तर हे सगळं नजरेआड व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी VSR कंपनीचं हे केलेलं आहे का? किंवा ज्या पद्धतीने रोहित पवार जे काही आरोप करतायत त्याच्यावरून लोकांचं लक्ष हटावं की नाही असं काही VSRचं विमान होतं म्हणूनच अपघात झाला असं वाटू नये म्हणून मग प्रवास केला गेलाय का? असे असंख्य मुद्दे हे या निमित्ताने समोर येत आहेत. आता हे जसं देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये प्रश्न उपस्थित होतात तसं सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये सुद्धा होणार. अरे अजित पवारांचा अपघात या VSR कंपनीच्या विमानामुळे झालेला आहे आणि एकीकडे तुमच्याच पवार कुटुंबियातले रोहित पवार हे हा घातपात आहे हे ओरडून सांगतायत, पत्रकार परिषदा घेऊन सांगतायत, ते काही मुद्दे समोर आणतायत, VSR कंपनीच्या बद्दल काही प्रश्न उपस्थित करतायत. असं असताना सुनेत्रा पवार सुद्धा VSR कंपनीच्या या विमानाने प्रवास करतायत. मग याच्यातनं नेमका अर्थ काय काढायचा की सुनेत्रा पवारांना रोहित पवार जे काही आरोप करतायत हे मान्य नाही आहेत असं काही त्यांना सूचित करायचं आहे का? किंवा सुनेत्रा पवारांवर याच विमान कंपनीतनं तुम्हाला प्रवास करायला पाहिजे असा कोणाचा दबाव आहे का? म्हणून त्या दबावापोटी त्यांनी VSR कंपनीच्या विमानातनं प्रवास केला आहे का?
सुनेत्रा पवार आता हे दाखवू पाहता आहेत की आमचे राष्ट्रवादीची, कारण आतापर्यंत ना सुनेत्रा पवारांनी त्यांनी फक्त CBIची चौकशी व्हावी हे राष्ट्रवादी अजित पवार गटांनी एक जे पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रालय केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे, तर त्यामुळे ते राष्ट्रवादीकडनं झालेलं आहे. पण असं काही आहे का की म्हणजे सुनेत्रा पवारही असं आज प्रवास करताना मग असा त्यातनं अर्थ आपण काढायचा का की बाबा रे दोन राष्ट्रवादी वेगळ्या आहेत, त्यांची ती भूमिका आहे, आमची ती भूमिका नाही आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे त्या अर्थाने बघायला पाहिजे. अर्थात छगन भुजबळही त्यांच्याबरोबर गेलेले होते, तेही राष्ट्रवादीतलेच आहेत, तेही सुनेत्रा पवारांच्याच सगळ्याबरोबर आता ते काम करत आहेत आणि सुनेत्रा पवार त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत आता. त्यामुळे छगन भुजबळांच्या या प्रवासाच्या बाबतीमध्ये तेच प्रश्न उपस्थित होऊ शकतात जे आपण सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये उपस्थित करतो आहोत. पण एकीकडे हा सगळा संवेदनशील मॅटर महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. अजून खरंच याच्यामध्ये काय घडलं आहे, हा खरंच निव्वळ अपघात आहे का? जर अपघात असेल तर तसे मुद्दे, तसा अहवाल हा समोर यायला पाहिजे. पण अहवाल तर समोर येतच नाही आहे. रोहित पवार मुद्दे मांडतायत, रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत, पोलीस त्यांची तक्रार दाखल करून घेत नाही आहेत आणि त्यामुळे मग संशयाचं धुकं वाढत चाललं आहे. आणि दुसरीकडे ज्या VSR कंपनीवरनं एवढा सगळा प्रकार झालेला आहे, याच्यातनं या महाराष्ट्राने एक लाडका नेता गमावलेला आहे. असं असताना आपलीच राजकारणी मंडळी हेच VSR कंपनीचं विमान वापरून काय दाखवू पाहतायत, हा प्रश्न आता खरंच लोकांच्या समोर पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काय वाटतंय ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.